नमस्कार मंडळी, गौरीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी उडीद वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. तर वडे तळण्यासाठी आणि सोडण्यासाठी तेलामध्ये खूप छान ट्रिक वापरलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप छान पद्धतीने वडे एक्सप्लेन केले आहेत. डाळ बारीक करण्यासाठी आणि पीठ पातळ झाल्यानंतरही काय करायचे यासाठी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत. तर मी वडे बनवण्यासाठी इथे 200 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली. ती स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून 6 ते 7 तास भिजत घालणार आहे. तर भिजत रात्रभर ठेवली मी ही डाळ आणि सकाळी अशा पद्धतीने वाटून घेतली. तर हे बघा, छान अशी स्मूथ पेस्ट होतीये डाळीची आणि याच्यामध्ये पाण्याचा पण वापर केलेला आहे. खरं तर डाळ आपण ज्यावेळेस बारीक करतो त्यावेळेस मिक्सरच्या भांड्यात फिरत नाही. थोडीशी फिरली तर रवाळच दळली जाते आणि मग व्यवस्थित असं बारीक पेस्ट होत नाही डाळीची. त्यासाठी मी ते अगदी 2 चमचे पाणी घातलेले डाळीमध्ये आणि मिक्सरला फिरवून घेतले. तर बघा, इथे जर आपलं पीठ पातळ झालं तर यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपण बारीक असा रवा याच्यामध्ये मिक्स करून घेतला तरी पण चालतो. यामध्ये मिरची, आलं, लसूण, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून मी ह्याची पेस्ट करून घेतली. आता ही पेस्ट यामध्ये मिक्स करून घ्यायची. मी यामध्ये रव्याचा वापर केलेला नाही. साधारण एवढं पातळ असलं तरी पण वडे छान बनतात. आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं, ह्या पेस्ट आणि पीठ दोन्ही एकत्र. तर या पद्धतीने आपण ज्यावेळेस गोल गोल अशा आकारामध्ये फिरवून पीठ फेटल्यासारखं आपण मिक्स करून घेतो त्यावेळेस पीठ छान हलकंसं होतं तयार. आणि वडे बनवण्यासाठी पीठ कसं चेक करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर परफेक्ट असं पिठाचं मिश्रण आपलं तयार झालं हे कसं ओळखायचं ते पण पाहूयात आपण. तर अशा पद्धतीने छान ताटामध्ये काढून घ्यायचं, कारण ताटामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करता येतं आणि फुलतं पीठ. हे नवख्या व्यक्तीला पण जमेल एवढी सोपी पद्धत आहे वडे बनवण्यासाठीची. हे पहा, तर छान असं हलकं झालेलं आहे आपलं पीठ. आणि आता हे कसं चेक करायचं की प्रॉपर आपले वडे होण्यासाठी किंवा वडे तळण्यासाठी हे पीठ तयार झालं आहे. तर हे कसं चेक करायचं ते पाहूयात. तर बघा, किती थोडं प्रमाण होतं पण त्याचं एवढं असं पीठ फुगलेलं आहे. इथे मी एका छोट्याशा डब्यामध्ये वाटीमध्ये कशातही पाणी घेतलं तरी चालेल आणि त्या पाण्यामध्ये आपलं हे पीठ सोडायचं. जेव्हा पीठ वरती पाण्यामध्ये तरंगलं जातं तेव्हा आपलं पीठ परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे वड्यांचं. नवख्या व्यक्तीला पण जमेल. अगदी पहिल्यांदा जर तुम्ही असे वडे बनवत असतील, उडीद वडे, मेंदू वडा, तर सोप्या पद्धत आहे, नक्की ट्राय करा. तर इथे बाउलमध्ये मी सर्व पीठ काढून घेते ताटामध्ये जे होतं ते. आणि हे पीठ आपण नाही भिजवलं तरी चालतं, कारण आपण ज्यावेळेस पीठ फेटतो त्यावेळेस 10 ते 15 मिनिटं जातात. तर पुन्हा नाही भिजवलं तरी पण चालतं पीठ. तर बघा, अशा पद्धतीने मस्त असे वडे सोडून घ्यायचे. तर यामध्ये आपण वडे ज्यावेळेस थापतो त्यावेळेस तेलाचा वापर नाही करायचा. थोडंसं पाण्याचा हात घेऊन वडे छान असे पीठ घ्यायचं आणि गोळा करायचा. तर बघा, थोडेसे वाकडे तिकडे झाले वडे तरी पण चालतात आणि खूप छान क्रिस्पी असे झाले होते वडे. तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे. हे बघा, मस्त असा कलर येतो. तर हे पीठ थोडंसं सैल असल्यामुळे आपण ज्यावेळेस वडे सोडतो तेलामध्ये त्यावेळेस थोडेसे वाकडे तिकडे होतातच. तर बघा, मी अशा पद्धतीने वडे बाकीचे तळून घेतले. तर तुम्हाला वडे थापायचे कसे ते मी दाखवते. तर थोडंसं असं डब्बा किंवा वाटी घ्यायची आणि त्याला पाणी लावायचं आणि पाण्याच्याच हाताने पीठ घ्यायचं, हातावरती थोडासा गोळा करायचा आणि
आणि डब्यावरती किंवा वाटी, ग्लास किंवा पळीवरती पण करतात असे वडे. तर अशा पद्धतीने थोडंसं थापून घ्यायचं आणि एक साईडने तेलामध्ये सोडायचं अशा पद्धतीने. तर आपण ज्यावेळेस वडे बनवतो वाटीवरती वगैरे त्यावेळेस ते गोल होतात, पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेस थोडेसे वाकडे तिकडे जातात. हरकत नाही, आपण ज्यावेळेस बाहेर वडे खातो तेही थोडेसे वाकडे तिकडे असतातच, पण घरचं खाणं आणि फक्त आपण उडीद वड्यांसाठी उडदाची डाळच वापरून हे वडे बनवलेले आहे. पाण्याचा हात वापरताना काळजी घ्यायची, कारण पाण्याचा थेंब जर तेलामध्ये उडला तर तेल अंगावरती उडतं. त्याच्यासाठी पाण्याचं थेंब पडू द्यायचे नाही तेलामध्ये. तर मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत. गोल झालेत, छान असे मऊसूत आतून आणि